गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात, नमस्ते. वॉन्डरर्स ट्रेकरची टीम वर्षाचा शेवट जो आहे तो नाशिक जवळच्या एका पांडवलेणीवर करण्याचं ठरवलं. काही कारणामुळे आमचं खरं तर ट्रेक मोठा होता आज, पण नाही जमलं ते. आणि इथं वर्षाचा जो शेवटचा ट्रेक आहे म्हणजे या वर्षातला, तो करण्यासाठी आमची टीम निघालेली आहे. आणि तरी एक टीमचा मेंबर आमचा घरी झोपलेला आहे, एकच झालेला आहे. आणि भेटूया आपण पांडवलेणीवर. हॅलो अँड सुप्रभात सगळ्यांना. पुन्हा एकदा पांडवलेणीच्या मध्यावर आहे. मुंबई आग्रा हायवेला लागून असलेली पांडवलेणी जवळपास 2000 वर्षापूर्वीची आहे, प्राचीन काळातली. आणि बौद्ध स्तूपासाठी, बौद्ध लेण्यासाठी ही पांडवलेणी अतिशय प्रसिद्ध आहे. सध्या आम्ही या पांडवलेणीच्या मध्यावर आहे. आज रविवार आहे आणि या वर्षातला अखेरचा हा जो रविवार आहे तो आम्ही पांडवलेणीच्या साक्षीने संपन्न करावा या उद्देशाने आमची वॉन्डरर्स ट्रेकची जी टीम आहे ती निघालेली आहे. एक सदस्य जो आहे तो घरी आहे, मात्र आरुषने तात्काळ होकार दिला आणि आम्ही पांडवलेणीच्या दिशेने निघालेलो आहोत. खरं तर हे वर्ष अतिशय चांगल्या प्रतीचं आम्हाला या वॉन्डरर्स ट्रेकच्या ग्रुपला गेलं. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. आला आम्ही पांडवलेणीवरती आहे, पोहोचलो. आज जरा लवकरच ट्रेकला स्टार्ट केली होती. जसं मी मगाशी म्हणालो की वर्षातला शेवटचा रविवार डिसेंबर 2025 मधला. आणि वॉन्डरर्स ट्रेक या टीमने या सरत्या वर्षामध्ये जवळपास 12 ट्रेक पूर्ण केले. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि आठवणीतला जो ट्रेक आहे तो रेंज ट्रेक, राजगड ते तोरणा, जवळपास 19 किलोमीटरचा तो जो ट्रेक आहे. सह्याद्री काय असते आणि सह्याद्रीचं जे अनोखं रूप आहे ते या वॉन्डरर्स ट्रेकच्या टीमला अनुभवायला मिळालं. वर्ष संपत आलेलं आहे. या वर्षामध्ये अनेक सुखदुःखाच्या गोष्टी संपन्न झाल्या, घडल्या. तरीही काही हरकत नाही, हे चालूच राहतं, जीवनाचं चक्र आहे. आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारल्या. आणि आमच्या वॉन्डरर्स ट्रेकचं एक वैशिष्ट्य या वर्षातलं म्हणजे वॉन्डरर्स ट्रेक ही जी यूट्यूब चॅनल आहे त्याला माझ्या दोघं पोरांनी विशेष त्यांच्या आग्रहाखातर ते चालू केला आणि एक नव्याने सुरुवात केलेली आहे. या वर्षी सरत्या वर्षाला निरोप देताना सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जे नवीन वर्ष आहे ते सगळ्यांना सुखा, समाधानाचं, आनंदाचं जावो ही आमच्या वॉन्डरर्स ट्रेकच्या वतीने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सगळ्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि सगळ्यांनी आपण तत्पर राहिलं पाहिजे आणि सगळ्यांनीच फिट अँड फाईन राहिलं पाहिजे हीच सदिच्छा मी व्यक्त करतो. थँक्यू. आणि भेटूया आपण पुढच्या वर्षी 2026मध्ये एका नव्या उत्साहासह, नव्या प्रेरणेसह आणि नवीन संकल्पनासह. थँक्यू. व्हावे देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. कोणे दिवशी बसून हत्तीवर
कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायांचा सागर चालून जावे, देव ठेविले तैसे रहावे, देव ठेविले तैसे रहावे, देव ठेविले तैसे रहावे. कोणे दिवशी होई सद्गुरु